गेल्या 40 वर्षापासून जी त्यांनी सेवा केली, आम्ही सेवा केली, गावाचं जे स्वप्न होतं, सगळ्यांचं जे स्वप्न होतं ते आज खरं म्हणजे फळाला आलं असं वाटतंय. किंवा या नगरीला आमदार मिळावा यासाठीचे आम्ही प्रयत्न केले आणि आज ते प्रयत्न आमच्या 50 वर्षाच्या तपश्चर्यानंतर फळाला आले. याचं संपूर्ण श्रेय हे BJP आणि छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट हे विजयी झालेले आहे. सुहास शिरसाट यांना 455 मतदान पडले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले गणेश लोखंडे महाविकास आघाडीचे यांना केवळ 135 मतावर समाधान मानावे लागले. हा मोठा विजय सुहास शिरसाट यांचा झालेला आहे आणि फुलंब्री शहराला पहिला आमदार म्हणून त्यांचं नाव देखील आलेलं आहे आणि त्यांच्या या विजयाचा जल्लोष त्यांच्या घरी देखील झालेला आहे. त्यांचे आईवडील देखील आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात परिसरातील गावातील नागरिक देखील आलेले आहे. तर आपण त्यांच्या आईवडिलांची भावना जाणून घेऊया की त्यांना काय वाटते आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय. मुलगा आमदार झाला, काय म्हणता? आनंद वाटतोय. काय भावना काय? गेल्या 40 वर्षापासून जी त्यांनी सेवा केली, आम्ही सेवा केली, गावाचं जे स्वप्न होतं, सगळ्यांचं जे स्वप्न होतं ते आज खरं म्हणजे फळाला आलं असं वाटतंय. त्याचबरोबर आता वडील पण आपल्यासोबत आहे. वडिलांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊया. काय सांगसाल दादा, काय भावना आहे आणि काय वाटते? गेल्या 50 वर्षापासून आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. शिक्षण, क्रीडा सोबतच राजकीय याच्यामध्ये सुद्धा त्या माध्यमातून जनतेची सेवा करता येईल का, शेती व्यवसायाची, शेतकऱ्यांची सेवा कशी करता येईल ते करत असताना विधानसभेच्या किंवा या नगरीला आमदार मिळावा यासाठीचे आम्ही प्रयत्न केले आणि आज ते प्रयत्न आमच्या 50 वर्षाच्या तपश्चर्यानंतर फळाला आले. याचं संपूर्ण श्रेय हे BJP आणि BJPचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जातं. आम्ही लाख धन्यवाद त्यांना देतो. या नगरीला त्यांनी न्याय दिला आणि फुलंब्री विधान परिषदेचे आमदाराचे वडील म्हणून ती काय भावना आहे आपली? मुलाला संधी मिळाली, एक आगळा वेगळा आनंद कुणाही मातापित्याला होतो तसा आम्हालाही झाला. नक्कीच दादा, की यांनी सांगितलं की त्यांना जो आनंद झालेला आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे. 50 वर्षाच्या तपश्चर्यानंतर आज त्यांना त्यांच्या मुलाला आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर फार मोठा त्यांना आनंद झालेला आहे. त्याचबरोबर गावातील नागरिक देखील त्यांच्या घरी येऊन सत्कार देखील करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.